नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विषय सामान्य विज्ञान या विषयातील जो पाठ पहिला आहे तो पहिला पाठ पाहणार आहोत। पाठाचं नाव आहे मुलांनो सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। तर या पाठामध्ये तुम्हाला सुरुवातीला काही प्रश्न दिलेले आहेत, थोडे आठवा म्हणून 3 प्रश्न दिलेले आहेत मुलांनो। या तिन्ही प्रश्नांचं आपण अगोदर थोडक्यामध्ये माहिती घेऊया आणि त्यानंतर या पाठाला सुरुवात करूया। तर बघा मुलांनो, पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे। लक्षात घ्या, वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणजे काय आणि तो कोणता आहे। तर लक्षात घ्या की सजीवांच्या गुणधर्मामधील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे काही गट केले जातात, म्हणजे असे ठळक असे गट तयार होतात आणि या गटालाच त्यांचा वर्गीकरणाचा पदानुक्रम असे म्हणतात। हे लक्षात ठेवा। परत एकदा सांगतोय, सजीवांच्या गुणधर्मामधील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार केले जातात आणि या गटांनाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणजे सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम असे म्हणतात। त्यानंतर मुलांना तुम्हाला दुसरा प्रश्न दिलेला आहे की सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली। बघा, याचे शास्त्रज्ञ कोण किंवा ही कोणी शोधली, तर ही शोधलेली आहे कार्ल लिनियस यांनी। कोण आहेत? कार्ल लिनियस यांनी ही द्विनाम पद्धती शोधून काढलेली आहे। मुलांना आता तुम्हाला कोणी शोधून काढली हे तर कळालं, ते कार्ल लिनियस यांनी शोधून काढलं, परंतु ही द्विनाम पद्धती म्हणजे काय हे तुम्हाला मागच्या वर्षी झालेलं आहे 7वीच्या वर्गामध्ये। तरीसुद्धा आपण थोडक्यामध्ये इथं रिव्हिजन स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की द्विनाम पद्धती कशाला म्हणतात। तर लक्षात घ्या, समजा आपल्या वर्गामध्ये अशी तुम्ही कल्पना करा की एका वर्गात कबीर किंवा किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात। ते इतरांना निसंदिग्धपणे कळावे म्हणून तुम्ही काय कराल? सांगा बरं, काय करायला पाहिजे? तर आपण काय करतो, त्यांचे पूर्ण नाव घेतो, बरोबर? जसं की मग नाव आणि आडनाव असे 2 शब्द वापरतो। मग आता नाव आणि आडनाव म्हणजेच काय, तर ही जे आहे हे 2 वेगवेगळे शब्द एकत्र आले म्हणजेच ही पद्धत, म्हणजेच यालाच आपण द्विनाम पद्धती असे म्हणतो। म्हणजे या ठिकाणी 2 नावांचा वापर केला, एक म्हणजे नाव आणि दुसरं म्हणजे आडनाव। मग ह्या पद्धतीलाच काय म्हणायचं, द्विनाम पद्धती असे म्हणतात। मग आता ह्या द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात असं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे। पहा, तिसऱ्या प्रश्नामध्ये की द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात। तर यामध्ये बघा, लक्षात घ्या मुलांनो की प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचाच अवलंब केला जातो आणि त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव दिलेलं असतं आणि हे जे वैज्ञानिक नाव आहे या नावामध्ये 2 संज्ञा असतात। काय असतात? 2 संज्ञा असतात आणि या संज्ञेमध्ये पहिली संज्ञा जी असते ती म्हणजे प्रजाती। लक्षात घ्या, पहिली संज्ञा जी असते ती काय आहे? प्रजाती। तर दुसरी संज्ञा जी असते ती म्हणजे जाती। बघा, प्रजाती आणि जाती, जसं मी आता तुम्हाला इथं उदाहरण सांगितलं होतं, नाव आणि आडनाव हे आपल्या बाबतीत झालं, मानव प्राण्यांच्या बाबतीत, परंतु इतर अनेक सजीव आहेत। तर ह्या प्रत्येक सजीवांच्या बाबतीमध्ये त्यांना नाव देत असताना द्विनाम पद्धती जी वापरली जाते, ही द्विनाम पद्धती वापरत असताना त्यांचे जे पदानुक्रम विचारात घेतात, तर ते पदानुक्रम कोणते विचारात असतात? तर पहिलं असतं ते म्हणजे वैज्ञानिक नावामध्ये तर प्रजाती असतं आणि दुसरं जे असतं ते म्हणजे काय? जाती। ही जी द्विनाम पद्धती आहे, ह्या द्विनाम पद्धतीच्या सहाय्याने याचाच वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे असे नावं दिली
जातात. तर हीच जी पद्धत आहे ही आज आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे सुद्धा आज देण्यात आलेली आहेत. तर ही होती माहिती मुलांनो तुम्हाला ह्या द्विनाम पद्धतीबद्दल थोडक्यामध्ये. आणि ह्याचे जे शास्त्रज्ञ किंवा याचे जे ही जी पद्धत शोधून जी काढली ही कोणी काढलेली आहे? कार्ल लिनियस यांनी शोधून काढलेली पद्धती आहे. या पद्धतीला द्विनाम पद्धती म्हणतात. तर मुलांनो, तर आता आपण आपल्या आजच्या या पाठाला सुरुवात करायचं आहे. पहिला पॉईंट तुम्हाला दिलेला आहे जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. चला तर मग आता आपण या ठिकाणी काय दिलेलं आहे यात पाहूया. पहा पहिला पॉईंट. मागील इयत्तेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवांत अनुकूलन झालेले आढळते. अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले दिसतात. आता पहा, 2011च्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून, बघा कुठे, जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. म्हणजे किती प्रकारच्या जाती आहेत? 87 दशलक्ष. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली आणि सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट तयार करण्यात आले. बघा, म्हणजेच गट आणि उपगट तयार करण्याची गरज का भासली? तर 2011ला जी जनगणना केली होती त्या जनगणनेनुसार 87 दशलक्ष जाती ह्या आढळून आलेल्या आहेत. मग या सर्वांची विभागणी करण्यासाठी आणि त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी या ठिकाणी हे गट व उपगट करण्यात आलेले आहेत. सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेला आपण जैविक वर्गीकरण असे म्हणतो. बघा, या ठिकाणी जैविक वर्गीकरणाची तुम्हाला व्याख्या दिलेली आहे की सजीवांचे गट आणि उपगट बनविण्याच्या ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर हे 1920 ते 1980 हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ होऊन गेले. त्याला इकॉलॉजिस्ट म्हणतो. त्यांनी इसवी सन 1969 सजीवांची 5 गटात विभागणी केली आणि या 5 गटात विभागणी जी केलेली आहे त्यालाच आपण आज पंचसृष्टी असे म्हणतो. ती काय आहे आपल्याला पाहायचे. पण त्या अगोदर तुम्हाला इथं वर या तक्त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे इतिहासात डोकावताना ही आपण अगोदर पहा. इतिहासात डोकावताना इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले. बघा, कधी विभागणी केलेली आहे? 1735 मध्ये. आणि वनस्पती व प्राणी सृष्टी ही जी 2 विभागणी आहे ही 2 त्यालाच काय म्हणतो आपण? व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमलिया. लक्षात घ्या, सृष्टी. आणि त्यानंतर इसवी सन 1866 साली हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पिल्या आणि त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी ह्या 3 प्रकारच्या होत्या. त्यानंतर इसवी सन 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2च गट केले आणि त्यांनी अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक असं सुद्धा म्हणतात त्याला, अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. त्यानंतर इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले आणि त्या 4 सृष्टी कोणत्या आहेत? तर मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी ह्या ज्या 4 आहेत. बघा, लक्षात घ्या, इथं जे आपण पाहिलं यामध्ये इसवी सन 1735 मध्ये किती? 2 होत्या. पुन्हा मग इसवी सन 1866 मध्ये पुन्हा 3 सृष्टी निर्माण करण्यात आल्या. पुन्हा इसवी सन 1925 मध्ये पुन्हा 2च गट करण्यात आले आणि ते अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी नाव दिले. पुन्हा इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी 4 सृष्टीमध्ये विभागणी केली आणि त्याला मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी म्हणलेलं आहे. आता यानंतर सुद्धा पुन्हा या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलं होतं ते म्हणजे 1969 मध्ये रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी जी
हे जे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ आहेत यांनी जी विभागणी केलेली आहे सजीवांची ही 5 गटामध्ये केलेली आहे. किती? 5 गटामध्ये विभागणी केलेली आहे. आणि या गटांना काय नाव दिले आता आपण या ठिकाणी पाहूया. पहा, वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी हे निकष वापरलेले आहेत. कोणकोणते आहेत? पहिलं निकष कोणतं आहे त्यांचं? पेशीची जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. म्हणजे यांच्यामध्ये पेशीमध्ये कशा प्रकारची रचना आहे, म्हणजे ती आदिकेंद्रकी आहे का दृश्य केंद्रकी आहे. ओके, युकॅरियोटिक आहे का प्रोकॅरियोटिक आहे. पहा, ही जी कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल्स स्ट्रक्चर म्हणजे पेशीची जी जटिलता आहे कशा पद्धतीची आहे हा एक विचार घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा जो विचार मांडण्यात आलेला आहे तो म्हणजे सजीवांचा प्रकार किंवा जटिलता म्हणतो. त्यामध्ये एकपेशीय सजीव आहेत का बहुपेशीय सजीव आहेत. बघा मुलांनो, आपण हे जे पाहिलो ते काय पाहिलो की हे निकष पाहिलो की वर्गीकरण तर केलेलं आहे. लक्षात घ्या, वर्गीकरणासाठी कोणकोणते निकष वापरण्यात आलेले आहेत. तर त्यामधला पहिला निकष होता पेशीची जटिलता. दुसरा निकष आहे सजीवांचा प्रकार किंवा जटिलता, त्यामध्ये एकपेशीय किंवा बहुपेशीय. तिसरा जो निकष आहे तो पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे कोणत्या प्रकारचं अन्न आपण सेवन करतो. पहा, त्यामध्ये वनस्पती म्हणजे वनस्पतीचा हा जो गट आहे हा कसा आहे? पूर्णतः स्वयंपोषी आहे. वनस्पती दुसऱ्यावर अवलंबून आहेत का? नाहीत. काही अपवाद वगळता अमरवेल वगैरे अशा वनस्पती त्या दुसऱ्या वनस्पतीवर जगत असतात, त्यामुळे त्यांना परपोषी म्हणतात. तर बघा आता या ठिकाणी ज्या वनस्पती हा जो मोठा जो गट आहे वनस्पतींचा, हा गट हा प्रकाश संश्लेषणाच्या सानिध्यामध्ये काय करतो? अन्न निर्मिती करण्याचं काम करतो. म्हणजेच हा काय आहे? स्वयंपोषी आहे. दुसरा जो गट आहे आणखीन कवके, तो परपोषी गट आहे, कारण मृत अवशेष असून तो अन्न शोषण करतो. म्हणजे एखादी वनस्पती तोडून टाकलेली आहे तर त्या किंवा प्राणी किंवा वनस्पती कोणतेही असू द्या, त्याच्यामधील जे काही मृत अवशेष आहेत अवशेषातून तो अन्न शोषण करतो, त्याला आपण काय म्हणतो? कवके म्हणतो. त्यानंतर प्राणी हा एक गट आहे, तो सुद्धा परपोषी आहे, कारण प्राणी हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का? करत नाहीत. ते इतरावर अवलंबून आहेत, म्हणजे वनस्पतींवर अवलंबून आहेत किंवा तो भक्ष्य करून सुद्धा जगतो, म्हणजे इतर काही प्राण्यांवर सुद्धा अवलंबून असतो. म्हणून हा प्राणी हा एक गट आहे. म्हणजे ह्या पोषणाचा प्रकार लक्षात घ्या मुलांनो. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तुम्हाला की हा जो पोषणाचा प्रकार आहे, या पोषणाच्या प्रकारावर हे वनस्पती, कवके, प्राणी हा एक निकष त्यांनी वापरलेला आहे. त्यानंतर जो चौथा प्रकार आहे पहा, जीवन पद्धती म्हणजे लाईफस्टाईल. म्हणजे पहा त्याच्यात काय दिलेलं आहे की उत्पादक वनस्पती, म्हणजे उत्पादक वनस्पती म्हणजे वनस्पती काय करतात? अन्न निर्मिती करण्याचं काम करतात. त्यानंतर भक्षक प्राणी, प्राणी काही काय होतात? भक्षक होतात. आणि विघटक कवके, कवके काय असतात? हे विघटन करण्याचं काम करतात. म्हणजे जे काही सजीवश्रेष्ठी म्हणजे सजीव मृत पावल्याच्या नंतर त्यांचं विघटन करण्याचं काम सुद्धा हे कोण करते? हे कवके करतात. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक दिलेला आहे पहा, तो म्हणजे पाचवा वर्गानुवंशिक संबंध, फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणतो आपण त्याला. आणि त्यामध्ये दिलेलं आहे की आदी केंद्रकी ते दृश्य केंद्रकी आणि एकपेशीय ते बहुपेशीय अशा सर्वांचाच विचार ह्या वर्गानुवंशिक संबंधामध्ये येतो. मग आता यामध्ये इथं जे दिलेले जे वर्गीकरणाचे हे जे 5 ज्या पद्धती आहेत तुम्ही आता पाहिलेल्या, हे जे निकष आहेत हे निकष सर्व लक्षात घेऊन या ठिकाणी हे तयार करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी हा जो काही चार्ट दिलेला आहे मुलांना, आता आपण हा चार्ट पाहूया आणि यावरूनच आपल्याला ह्याची जी पंचसृष्टीची जी वर्गीकरणाची जी पद्धत आहे ती पद्धत काय आहे आणि काय नाही आपल्याला लक्षात येईल. यामध्ये पहा, सुरुवातीला तुम्हाला दिलेला आहे एक आदिकेंद्रकी आणि दुसरं दिलेलं आहे दृश्य केंद्रकी. तर आता आपण हा चार्ट सविस्तरपणे पहा. या चार्टमध्ये जर आपण विचार जर केला पूर्णतः व्यवस्थित, तर सजीव म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दिलेले आहेत. काय दिलेले आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम.
आता त्यानंतर तुम्हाला इथं ह्याचे जे दोन प्रकार सांगितलेले आहेत, आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीला आपण इंग्रजीमध्ये प्रोकॅरिओटिक असं म्हणतो आणि दृश्य केंद्रकीला आपण यूकॅरिओटिक असे म्हणतो. तर पहा, यामध्ये आदिकेंद्रकी याच्यामध्ये हा जो गट आहे हा सर्व गट एकपेशीय गट आहे. कोणता गट आहे हा? एकपेशीय गट आहे. आणि या गटामध्ये जे प्राणी येतात समजा हे मोनेरा गटातील, म्हणजे सृष्टी किंगडम मोनेरा, सृष्टी मोनेरा गटातील. आणि दृश्य केंद्रकीमध्ये पुन्हा त्याचे दोन प्रकार पडतात, एकपेशीय आणि बहुपेशीय. ओके, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. तर आता युनिसेल्युलरमध्ये एकपेशीयमध्ये पुन्हा हा जो गट आहे तो म्हणजे सृष्टी प्रोटिस्टा, म्हणजेच किंगडम प्रोटिस्टा हा गट आहे. त्यानंतर बहुपेशीयमध्ये मुलांना दोन गट पडतात मुख्यतः, ते म्हणजे विथ सेल वॉल अँड विदाऊट सेल वॉल, म्हणजेच पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. तर यामध्ये बघा, पेशीभित्तिका नसणारे हा केवळ हा एकच गट आहे, तो म्हणजे प्राणी. त्याला आपण ॲनिमलिया, प्राणीवर्गीय असे म्हणतो, म्हणजेच पेशीभित्तिका नसणारे आहेत. आणि पेशीभित्तिका असणारे त्यामध्ये कवके आहेत आणि वनस्पतीसुद्धा आहेत. आता कवक्यांमध्ये काय दिलेलं आहे पहा, पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे आहेत. आणि वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू शकणारे, म्हणजे हे अन्न निर्मिती स्वतःची स्वतः करू शकतात. म्हणजे जे प्रकाश संश्लेषण करू शकतात ते अन्न निर्मिती करतात, जे प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत ते अन्न निर्मिती करू शकत नाहीत. म्हणजेच कवके हे दुसऱ्यांवर अवलंबून असतात. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, प्राणी हे सुद्धा दुसऱ्यांवर अवलंबून असतात. पण प्राण्यांना पेशीभित्तिका नसते, तर ह्या दोघांनाही पेशीभित्तिका असते. तर हा जो चार्ट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा चार्ट आहे मुलांनो, सजीव. तर हा चार्ट आपण आता या ठिकाणी पाहिलेला आहे. यालाच आपण पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती असे म्हणतो. तर ही जी व्हिटाकर यांनी जी मांडलेली जी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती आहे ही आता आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. पुढे काय दिलेले आहे ते पाहूया. पुढे आता या पंचसृष्टीचं आपल्याला प्रत्येकाचं एकेकाचं वर्गीकरण पाहायचं आहे. त्यामध्ये पहिला दिलेला आहे तुम्हाला करून पहा म्हणून, सृष्टी एक मोनेरा. तर तो आता आपण पाहूया. यात पहिला जे दिलेला आहे सृष्टी मोनेरा, किंगडम फर्स्ट मोनेरा. काय दिलेलं आहे पहा, एक कृती दिलेली आहे. एका स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्या आणि त्यात थोडे पाणी मिसळून विरलन तयार करा. त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा आणि सूक्ष्मदर्शीखाली काचपट्टीचे निरीक्षण करा. आणि असे केल्यानंतर तुम्हाला काय जाणवेल, काय लक्षात येईल, ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी विचारलेल्या आहेत. तर यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सजीव म्हणजेच लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असतात. कोणत्या प्रकारचे जीवाणू आहेत ते? लॅक्टोबॅसिलाई. म्हणजे हा प्रयोग जर तुम्ही करून पाहिलात तर तुम्हाला यामध्ये हे जे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू आहेत हे स्पष्टपणे तुम्हाला पाहायला मिळतील. मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. आता हे कोणकोणत्या प्रकारचे आहेत? इथं बाजूला दाखवलेली जी ही आकृती आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सजीव तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यामध्ये मोनेरा सृष्टीतील विविध सजीव म्हणून तुम्हाला या ठिकाणी दाखवलेत. त्यामध्ये क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, व्हायब्रिओ कोलेरी, त्यानंतर टेप्रोनेमा पॅलिडम, ही सर्वच्या सर्वच आहेत. हो का, ही पहा. साल्मोनेला टायफी, ही जी आहेत ही सर्व मोनेरा सृष्टीतील विविध सजीव आहेत. मग यांची लक्षणे काय आहेत? तर ह्यांची लक्षणे आहेत, हे सर्व सजीव एकपेशीय असतात, म्हणजे युनिसेल्युलर आहेत. लक्षात घ्या, युनिसेल्युलर. म्हणजेच याला आपण एकपेशीय म्हणतो. त्यानंतर हे स्वयंपोषी आहेत, सगळ्यात महत्त्वाचं, आणि परपोषी सुद्धा आहेत, म्हणजे दोन्ही प्रकारचे आहेत. लक्षात घ्या, यामध्ये स्वयंपोषी किंवा परपोषी अशी दोन्ही प्रकारचे सजीव आढळतात. आणि तिसरा दिले हे आदिकेंद्रकी आहेत. आदिकेंद्रकी त्याला आपण प्रोकॅरिओटिक म्हणतो.
आणि पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके मात्र यांना नसतात. ही सर्व लक्षणे कोणाची आहेत? मोनेरा या सृष्टीमधील लक्षणे आहेत. त्यानंतर आहे मुलांनो, आपल्याला पुढची सृष्टी दिलेली आहे ती कोणती आहे पाहूया. नेक्स्ट किंगडम प्रोटिस्टा. तर ही किंगडम प्रोटिस्टा आपण पाहूया. आता या प्रोटिस्टामध्ये काय दिलेलं आहे पहा. यामध्ये इथं सुद्धा एक प्रयोग दिलेला आहे. काय सांगितलेलं आहे प्रयोगात पहा. एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा आणि काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील. आणि हे सर्व सजीव म्हणजेच काय आहेत? अमिबा आहेत. हे आपल्याला लक्षात येईल. हे हालचाल करत असताना दिसणारे जे सजीव असतील ते काय आहेत? अमिबा आहेत. मग यांची लक्षणे कशी आहेत आणि काय नाही, किंवा हे प्रोटिस्टा गटामध्ये येणारे कोणकोणती आहेत ते प्राणी ते पाहूया. यामध्ये इथं दाखवलेले बघा, हे तुम्हाला 2 सजीव दाखवलेले आहेत. एक युग्लिना आणि दुसरा आहे अमिबा. तर यामध्ये यांची जी हे आकार जे आहेत, ह्याचा आकार काही असा विशिष्ट असा आकार नसतो या प्राण्यांना. तर बघा यांचे लक्षणं काय दिलेली आहेत. पहिलं लक्षण आहे प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. बघा आता तुम्ही प्रत्येक, आता मोनेरामध्ये काय होतं आणि प्रोटिस्टात काय आहे, पुढे फंगायमध्ये काय आहे, यांचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे मुलांना. तर यामधील लक्षणे यामध्ये काय दिलेलं आहे? एकपेशी आहेत आणि पटलबद्ध केंद्र असते. त्या ठिकाणी केंद्र पटलबद्ध नव्हतं. आता इथं दुसरं लक्षण काय दिलेलं आहे पहा. प्रचलनासाठी म्हणजे हालचाल करण्यासाठी. प्रचलन करणे म्हणजे काय करणे? हालचाल करणे, चालण्यासाठी म्हणा असं समजा. तर हालचाल करण्यासाठी छदमपाद, कोणते? छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. म्हणजेच या प्राण्यांना छदमपाद, रोमके किंवा कशाभिका असतात, जे की खूप अतिशय बारीक असे असतात आणि त्यांच्या सहाय्याने ते काय करत असतात? हालचाल करत असतात. तिसरं दिलेलं आहे लक्षण ते म्हणजे हे स्वयंपोषी असतात. उदाहरणार्थ युग्लिना, व्हॉल्वॉक्स पेशीत हरितलवके असतात. म्हणजेच काही असतात त्याच्यामध्ये स्वयंपोषीमध्ये. तर पहा की युग्लिना आहे, व्हॉल्वॉक्स पेशी आहेत, यांच्यामध्ये हरितलवके असतात. आणि हरितलवके आहेत म्हणजेच ते स्वयंपोषी आहेत. कारण हरितलवक असलं की प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे, म्हणजेच प्रकाश शोषून घेतात आणि त्या प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न निर्मिती करण्याचं ते काम करत असतात. परपोषीमध्ये सुद्धा आहेत. या गटामध्ये परपोषी सुद्धा आहेत. स्वयंपोषी जसे आहेत तसेच परपोषी सुद्धा आहेत. मग परपोषीमधले कोणती उदाहरणं आहेत? त्यामध्ये अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम आणि अनेक काही इतर सुद्धा आहेत. तर हे अमिबा, पॅरामेशियम हे सर्व दुसरे आहेत, वर जगणारे आहेत. त्यामुळे त्यांना काय म्हणतो आपण? पॅरामेशियम, परपोषी असे म्हणतो. तर हे पॅरामेशियम आणि अमिबा. तर मुलांनो, ही जी आहेत ही लक्षणे प्रोटिस्टा या गटातील आहेत. ही त्यांचे हे 2 तुम्हाला आकृत्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. त्यानंतर मुलांना तुम्हाला दिलेला आहे पुढचा सृष्टी 3 कवके फंगाय, किंगडम फंगाय. पहा किंगडम फंगायमध्ये काय दिलेलं आहे. या ठिकाणी एक कृती दिलेली आहे. पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करा व एका डबीत ठेवून तिला झाकण लावा. 2 दिवसानंतर डबी उघडून पहा. त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतील. यातील काही तंतू काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. मुलांनो, हा तुम्हाला एक पाव असं सांगितलं, म्हणजे आपली ब्रेड पाव जो राहतो ना, तो ब्रेड पाव किंवा भाकरीचा तुकडा. आता आपण एखाद्या वेळेस शाळेचा जो काही डब्बा आहे आणि 2-3 दिवस जर शाळेला सलग सुट्टी आली असेल तर शाळेचा डब्बा जर तसाच राहिला आपला धुवायचा, एखादा जर भाकरीचा तुकडा जर त्याच्यामध्ये राहिला तर तुम्हाला बरेच वेळेस त्याच्यावर बुरशी आल्यासारखी दिसते. ही बुरशी म्हणजेच काय आहे? तर ही आहेत कवके, फंगाय. तर हे सूक्ष्मदर्शकाखाली जर पाहिलं तर तुम्हाला काय लक्षात येते? तर हे काही बुरशी इथे या ठिकाणी दाखवलेली आहे. तर ही बुरशीची रचना तुम्हाला या ठिकाणी
दाखवलेली आहे. पहा, हे वर जे आहेत ह्याला म्हणतात बीजाणुधानी. एक खालचा हा जो भाग आहे तो स्तंभिका, स्फितिका. त्यानंतर हे बीजाणुधानी धर म्हणजे हे त्याचा भाग. त्यानंतर हे भूस्तरिका हा भाग. आणि हे जे आहेत हे काय आहेत, मुलाब आहेत. मुळांसारखे दिसणारे अतिशय बारीक असतात, त्याला आपण मुलाब असे म्हणतो. त्यानंतर मुलांनो या ठिकाणी तुम्हाला कार्यसंस्थांचे म्हणून दिलेलं आहे. आपल्याला कवके, सृष्टी, फंगायचे लक्षणं पाहायचे आहेत, ते पुढच्या पेजवर दिलेले आहेत. त्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी कार्यसंस्थांची म्हणून माहिती दिलेली आहे. एक्स्ट्रा काय माहिती दिलेली आहे पहा. राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. कशाच्या संदर्भातील? विषाणू, व्हायरसच्या बाबतीमधील विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. बघा, म्हणजे फार जुनी असे 1952 साली या संस्थेची स्थापना झालेली आहे. आणि कुठं आहे? आपल्या महाराष्ट्रामधील पुणे या ठिकाणी आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे, 1952 साली याची स्थापना झालेली आहे. मुलांनो, हे सर्व परीक्षेत प्रश्न अशा पद्धतीचे स्पर्धा परीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विचारले जाणारे प्रश्न आहेत. त्यामुळे अशा प्रश्नांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. हे प्रश्न तुम्ही अगदी व्यवस्थित पुन्हा पुन्हा वाचून यांना लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर पहा, पुढं काय दिलेलं आहे, त्याची जी लक्षणं आहेत फंगायची, काय लक्षणं आहेत ते आता आपण पाहूया. कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत. लक्षात घ्या, कुजलेल्या कार्बनी पदार्थावर ते जगतात. आताच आपण याच्या अगोदर सुद्धा पाहिलेली आहे माहिती. तिसरे दिलेलं आहे, कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. मुलांना कायटिन म्हणजे काय असते? एक चिकट द्रव्य असतो. काय असतो? एक चिकट द्रव्य असतो. आणि या चिकट द्रव्य म्हणजे तो कायटिन नावाचा एक पदार्थ आहे. तर या जटिल शर्करेपासून ती बनलेली असते ही पेशी भित्तिका. ओके, त्यालाच आपण सेल वॉल म्हणतो. चौथा आहे, काही कवके तंतुरूपी असून त्यातील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात. पाचवं, कवक किण्व म्हणजे बेकसिस्ट आणि बुरशी, किण्व बुरशी, ॲस्पॅरजिलस, त्यानंतर मक्याच्या कणसावरील बुरशी, त्याला ॲस्पॅरजिलस आपण म्हणतो. त्यानंतर पेनिसिलियम आणि भूछत्रे म्हणजेच मशरूम, बघा इथं बाजूला दाखवलेलं आहे, ही आहेत भूछत्रे. ही सुद्धा कवकांमध्येच मोडली जातात. तर ही जी आहेत ही कवकांमध्ये मोडलेली काही आहेत. काही कवके इथं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. पहा, व्हिटाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरी आजही अनेक शास्त्रज्ञ व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचे एक यश आहे. लक्षात ठेवा की व्हिटाकर यांच्यानंतर सुद्धा बऱ्याचशा पद्धती मांडल्या गेलेल्या आहेत, तरीसुद्धा आजही आपण व्हिटाकर यांचीच पंचसृष्टी वर्गीकरणाची जी पद्धत आहे हीच पद्धत आपण वापरत असतो. मुलांनो, या ठिकाणी याची ही लक्षणं दिलेली आहेत. ही लक्षणं पुन्हा तुम्ही वाचून याचा तुलनात्मक अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सृष्टी कवके, सृष्टी प्रोटिस्टा आणि सृष्टी मोनेरा हे तिन्ही प्रकारची जी किंगडम आहेत, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, हे तिन्ही त्याची लक्षणं आपण या ठिकाणी आता पाहिलेली आहेत. त्यानंतर पुढं पाहायचे आपल्याला सजीवांचे वर्गीकरण. आता सजीवांचं वर्गीकरण काय दिलेलं आहे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी तुम्हाला सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण दिलेले आहे, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मग आता काय आहे याच्यात पाहूया. पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. त्यांची विभागणी कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे काय नाही ते आता आपल्याला ह्या चार्टमध्ये पाहायचं आहे. त्यामध्ये पहा, पहिलं दिलेलं आहे मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव. ओके, त्यामध्ये आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी.
प्रोकॅरिओटिक आणि यूकॅरिओटिक. आता या आदिकेंद्रकीमध्ये आपण पाहिलं होतं की जीवाणू येतात, म्हणजेच ते कोणत्या प्रकारचे आपण याच्या अगोदर पाहिलं होतं बघा, मोनेरा. तर हा जीवाणू आदिकेंद्रकीमध्ये. दृश्य केंद्रकीमध्ये सुद्धा आपण पाहिलेले आहेत, काही आदिजीव आहेत, काही कवके आहेत, काही शैवाले आहेत, आत्ताच आपण वर पाहिलेली आहेत. तर ह्या सर्वांचं समावेश सूक्ष्मजीवाच्या वर्गीकरणामध्ये आपण ह्या पाहणार आहोत. आता पहा, यामध्ये इथं तुम्हाला एक माहिती दिलेली आहे, ही लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे की सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात खालील प्रमाण लक्षात ठेवा. मग हे प्रमाण काय दिलेलं आहे, काय नाही, आपण तुम्ही लक्षात घ्या. 1 मीटर बरोबर 10⁻⁶. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर. बघा, हे मायक्रोमीटरचं हे युनिट आहे. आणि 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. बघा, 1 मीटर, ह्या दोन संकल्पना लक्षात ठेवा. 1 मीटर म्हणजे 10⁻⁶ मायक्रोमीटर आणि 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर सुद्धा आहे. बघा, नॅनोमीटर कसं लिहिलं जातं, मायक्रोमीटर कसं लिहिलं जातं, हे एकक परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. सूक्ष्मजीवाचं वर्गीकरण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे वर्गीकरण आपल्याला प्रत्यक्षरित्या पाहायचं आहे. पहा, पहिलं दिलेलं आहे तो म्हणजे जीवाणू. काय दिलेलं आहे जीवाणू? पहा, बॅक्टेरिया. याचा आकार किती आहे? बॅक्टेरियाचा आकार हा 1, आत्ताच आपण हे पाहिलं युनिट काय होतं, मायक्रोमीटर. तर पहा, 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर, 1 ते 10 मायक्रोमीटर. हे कशाचं आहे? जीवाणूचा आकार आहे. काय सांगितलेलं आहे पहा, एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात, म्हणजेच कॉलनीज बनवतात, म्हणजे एकत्र येऊ राहतात, म्हणजेच वसाहत करून राहणारे सुद्धा आहेत जीवाणू. दुसरं दिलेलं काय पहा, जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात आणि पेशी भित्तिका असते. बघा, इथं काही तुम्हाला या ठिकाणी काही जीवाणू दाखवलेले आहेत, त्यांचे आकार दाखवलेले आहेत. हे कसं आहे? सर्पिल आकार आहे. हे याचा आकार दंडाणू आहे, हा दंडगोलाणू आहे आणि हा गोलाणू आहे. हा कसा आहे? स्वल्प विरामाकृती. आपला स्वल्प विराम असतो ना असा छोटा, तर हा स्वल्प विरामक आहे, हा दंडाणू आहे. असे वेगवेगळे प्रकारचे आकार आहेत आणि यांचा आकार जास्तीत जास्त किती? 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर असतो. तिसरं काय दिलेलं आहे पहा, प्रजनन बहुधा द्विखंडीभवनाने, म्हणजे एका पेशीचे 2 भाग होऊन होते. म्हणजे एका पेशीचे किती भाग होते? 2 भाग होते. अशा पद्धतीनं याचं विभाजन, प्रजनन होत असतं. त्यानंतर अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने ते दुप्पट सुद्धा होऊ शकतात. बघा, लक्षात घ्या, अनुकूल परिस्थितीत जीवाणू हे प्रचंड वेगाने तर वाढतात, परंतु 20 मिनिटात ते संख्येने जेवढे आहेत त्याच्या दुप्पट होऊ शकतात. हे काय? जीवाणूंच्या बाबतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेली माहिती आहे. त्यानंतर दिलेले आहे तुम्हाला आदिजीव, म्हणजेच प्रोटोझोआ. काय सांगितलेलं आहे पहा, प्रोटोझोआमध्ये यांचा जो आकार आहे प्रोटोझोआचा, तो किती दिलेला आहे? सुमारे 200 मायक्रोमीटर. हे सर्व आकार तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात रिकाम्या जागांमध्ये. पहिलं काय दिलेलं आहे पहा, माती, गोडे पाणी व समुद्रात हे आढळणारे प्राणी. काही इतर सजीवांच्या शरीरात सुद्धा राहतात व रोगास ते कारणीभूत ठरतात. दुसरं आहे केंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव आहेत. त्यानंतर तिसरं आहे प्रोटोझोआंच्या पेशीरचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. चौथा आहे प्रजनन द्विखंड पद्धतीने होते. इथं सुद्धा कोणती दिलेली आहे प्रजननाची पद्धत? द्विखंडन पद्धतीने होतं. यामध्ये तुम्हाला उदाहरणासाठी दिलेले आहेत पहा, अमिबा, पॅरामेशियम हे गढूळ पाण्यात आढळतात आणि स्वतंत्र जीवन जगतात. कोण? अमिबा आणि पॅरामेशियम. तेच दुसरं उदाहरण दिलेलं आहे एंटामिबा हिस्टोलिटिका.
हे अमांश होण्यास कारणीभूत असतात. आणि त्यानंतर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे जे जीवाणू आहेत, लक्षात घ्या, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्समुळे मलेरिया होण्यास कारणीभूत असतो. म्हणजेच त्याला आपण हिवताप म्हणतो, ताप येणे. तर हे जे आहे हे मलेरियासारखी जी ताप आहे, ही ताप येण्यास प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स नावाचा जीवाणू कारणीभूत असतो. आणि युग्लिना हे काय आहे, स्वयंपोषी आहे. हे सर्व तुम्हाला आदिजीव जे आहेत म्हणजे जीवाणू जे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. पहा, वर आपण आत्ताच पाहिले ते म्हणजे जीवाणू बॅक्टेरिया. तर हे जे आहेत हे सर्व काय आहेत, आदिजीव आहेत. आणि या सर्व आदिजीवांची आपण आता माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर तिसरं दिलेलं आहे मुलांना तुम्हाला, ते म्हणजे कवके. आता कवके काय सांगितलेले आहेत बघा, फंगाय. यांचा जो आकार आहे तो आकार किती आहे, 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर कवकांचा हा आकार आहे. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनिक पदार्थ यामध्ये ते आढळत असतात. यांचा आढळ कुठं आहे, कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे आणि कार्बनिक पदार्थ यामध्ये कवके आढळतात. दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत आणि कवकाच्या काही प्रजाती ह्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सुद्धा असतात. त्यामध्ये आता मृतोपजीवी असून कार्बनिक पदार्थापासून अन्न शोषण करतात. त्यानंतर प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने सुद्धा होते. बघा, लैंगिक पद्धतीने आणि अलैंगिक पद्धतीने, लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने हे प्रजनन, हे दोन्ही प्रकारचे प्रजनन होते. उदाहरणामध्ये ईस्ट, कॅन्डिडा, अळंबी, अळंबीलाच मशरूम आपण म्हणतो. तर ही सर्व त्याची काही उदाहरणे आहेत. त्यानंतर चौथा आहे शैवाल किंवा शैवाले, अल्गी. यांचा आकार जो आहे हो सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर आहे. हे पाण्यात वाढतात. दृश्य केंद्रकी एकपेशी आणि स्वयंपोषी सजीव आहे. पेशीतील हरितलवकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करण्याचं काम हे शैवाले करतात. तुम्हाला अगोदरच सांगितले यांच्या पेशीमध्ये काय असतं, हरितलवके असतात. आणि हरितलवके असल्यामुळं ते सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि त्या सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिसची क्रिया ते करतात आणि अन्न निर्मितीचं काम करत असतात. उदाहरणामध्ये क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास हे दोन. शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशी आहेत, तर इतर सर्व शैवाले हे बहुपेशी असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात. हे सर्व शैवाले आहेत. शैवालांच्या बाबतीमध्ये पाहिलेली माहिती. यात आपण आत्ताच कवके आणि शैवाले हे दोन्ही प्रकारची माहिती पाहिली. त्यानंतर आता पाहायचे ते म्हणजे विषाणू. आता विषाणू कोणाला म्हणतात आणि काय आहे पहा. विषाणूंचा आकार तुम्हाला किती दिलेला आहे, सुमारे 10 नॅनोमीटर. आता इथे NM आहे, लक्षात घ्या, ते 100 नॅनोमीटर, 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. व्हायरस म्हणजेच विषाणू. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्म जीवशास्त्रात केला जातो, म्हणजे मायक्रोबायोलॉजी त्याला म्हणतो, सूक्ष्म जीवशास्त्र. या सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये हा व्हायरसचाच अभ्यास केला जातो. त्यामध्ये पहिला काय पॉईंट दिलेला आहे पहा. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात. म्हणजे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक जो असतो त्याच्याच सहाय्याने आपण त्याला पाहू शकतो. दुसरं दिलेलं आहे की स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA म्हणजेच डीऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल किंवा ॲसिड असं म्हणतो. RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड किंवा आम्ल असं म्हणतो आपण त्यांना. यापासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. मुलांनो, महत्त्वाचं असं सांगितलेलं आहे की विषाणू म्हणजे काय. पहा, परत एकदा मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी की विषाणू म्हणजे काय, तुम्हाला हे सांगितलेलं आहे. विषाणू म्हणजे DNA किंवा RNA
पासून बनलेला लांब लचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. बघा, प्रोटीनचं कवरिंग असतं, त्याला प्रथिनांचं आवरण असतं, त्याला आपण विषाणू म्हणतो, व्हायरस असे म्हणतो. आणि हे स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. तिसरे दिलेलं आहे, वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात आणि त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून त्या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करण्याचं काम करतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने यांची वाढ होत असते आणि ते पसरत सुद्धा असतात. म्हणून विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. हे लक्षात ठेवा मुलांनो, की विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रोग होतात. आणि आज जो कोरोना व्हायरस आलेला आहे, हा कोरोना व्हायरस सुद्धा एक व्हायरस म्हणजे तो सुद्धा काय आहे, एक विषाणू आहे आणि आज तो जगभरात खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे. तो सुद्धा एक विषाणूच आहे, कोरोना नावाचा. तर या ठिकाणी तुम्हाला काही टोमॅटो विल्ट विषाणू यांची काही प्रतिकृती दाखवलेल्या आहेत, चित्र दाखवलेले आहेत मायक्रोस्कोपच्या खालील. त्यानंतर हे क्लोरेला आणि हे सॅक्रोमायसिस, हे वर काही आणखीन दिलेले आहेत, ते पाहूया आपण. पहा, एंटिमॉप हे पॅरामेशियम, एंटामिबा, प्लाझ्मोडियम, सॅक्रोमायसिस, क्लोरेला, हे टोमॅटो विल्ट विषाणू, ही सर्वच्या सर्व काही सूक्ष्मजीव आहेत. आणि त्यानंतर आपण वर काही पाहिले ती जीवाणू. तर पहा मुलांनो, त्यानंतर हा जो पाठ संपतोय, पण या पाठामध्ये तुम्हाला माहीत आहे का म्हणून तुम्हाला काही महत्त्वाचे असे पॉईंट दिलेले आहेत. तर काय आहेत पॉईंट, आपण या ठिकाणी पाहूया. पहा, मानव, पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू आणि HIV एड्स विषाणू इत्यादी आहे. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मानवांना हे पोलिओ विषाणू माहीत आहे, तुम्हाला इन्फ्लुएन्झा विषाणू माहीत आहे, HIV हा एड्स विषाणूचा आहे, हे इत्यादी आहेत. त्यानंतर गुरांना होणारा पिकोर्ना विषाणू, बघा पिकोर्ना व्हायरस आहे. त्यानंतर वनस्पतीवर टोमॅटो विल्ट विषाणू, म्हणजे हे सर्व व्हायरस कोणते विषाणू कोणावर परिणाम करतात. आता मानवावर परिणाम करणारे किंवा उपचारासाठी सुद्धा काही आता त्याच्यावर आलेले आहेत. तर पोलिओवर आलेला आहे उपचार, इन्फ्लुएन्झावर आलेला आहे, HIVवर आहे, चालूच आहे. तर हे जे आहेत, आता या ठिकाणी गुऱ्यांच्या बाबतीत पिकोर्ना विषाणू लक्षात ठेवा, हे परीक्षेत विचारलेला आहे प्रश्न. गुरांच्या बाबतीत कोणता आहे, पिकोर्ना विषाणू. त्यानंतर वनस्पतींच्या बाबतीत टोमॅटो विल्ट विषाणू, आताच आपण वर त्याचं प्रतिकृती पाहिलेली आहे. तंबाखू मोझॅईक विषाणू इत्यादी आहे. तंबाखू मोझॅईक विषाणू आहे. आणि जीवाणूच्या बाबतीमध्ये बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करणारे असतात. बॅक्टेरियोफाज, हे सर्वच्या सर्व माहिती तुम्हाला असायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जाणारी अशी ही माहिती आहे. आणि तुम्ही इंटरनेटचा फायदा घेऊन या ठिकाणी जी दिलेली तुम्हाला माहिती आहे की विविध सूक्ष्मजीवांची चित्रे व त्यांची वैशिष्ट्ये याबद्दल माहिती घेऊन तक्ता तयार करा, तर हे सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. तर मुलांनो, या ठिकाणी तुमचा छोटासा पाठ संपलेला आहे. या पाठाखाली दिलेले जे काही स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय तुम्ही कंप्लीट करायचा आहे, लिहून काढून कंप्लीट करायचा आहे व प्रश्न उत्तरेसुद्धा त्याची पाठ करायची आहे. अतिशय सोपी अशी प्रश्न उत्तरे या ठिकाणी तुम्हाला खाली दिलेली आहेत. मुलांनो, तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल, तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. म्हणजे या चॅनलवर तुम्हाला इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतची सर्व विषयांची व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. तर मुलांनो, आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच पुढच्या पाठामध्ये. तो दुसरा पाठ आहे,
त्या पाठाचं नाव आहे आरोग्य व रोग. तर आपण थांबू. धन्यवाद.